कुठली साधलेली असतात कोणी नाही पंढरीनाथ भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, अवधूत चिंतन सिंधुदेव दत्त, श्री गणेशाय नमः, श्री अनंत कोटी ब्रह्मांडकाय नमः। जय जय भक्तवत्सला रुक्मिणी कांता, दीनबंधो अनाथनाथा, निज भक्ता सुखदाता, तुझलीन सर्वता असेन। जय जय अनंत अवतार धारिया, कृपा सागरा करुणादया, गुण सौराया दवराया, निर्सी माया भक्ताची। जय जय विश्वपते विश्वंभरा, कैवल्यदानी अति उदारा, भक्तभूषण जगत उद्धरा, निज भक्त अंतरा बसी तू। जय कमलापते कमललोचना, अक्षय रूपा चैतन्य घना, विश्वकर्त्या राजीव नयना, उद्धरणा जगद्गुरु। निज भक्त पडता संकटी, सत्वर धावसी जग जेती, त्याचे कार्य करती उठावती, लज्जा पोटी न धरिता। ग्रंथ करते श्री संत महिपती गोवा या ठिकाणी सांगताय भगवान परमात्मा येतो आणि भक्तावरती संकट पडल्याबरोबर कुठल्याही प्रकारची लाज न धरता तो त्या भक्ताचं संरक्षण करत असतो। कारण साधा वय भक्ती काच नाही लाज धरित, भक्ताच्या कामासाठी कुठल्याच प्रकारची लाज धरत नाही महाराज। जोकोबाच्या पत्नीचं बाळंतपण देवाने केलं, त्याचे काम आहे का बायकांचे बाळंतपण करणं, पण तरी सुद्धा भक्ताचं काम आहे। जोकोबा गेले होते पंढरपूरला, त्याच्या घरच्याचं कसं व्हायचं म्हणून भगवंतांनी कृत्य केलं, अर्जुनाची घोडी धुतली। अशा प्रकारे लाज न धरता सर्व काम करतो असं सांगतात। ते आपुले सगुण चरित्र, तूच वदवीसी राजीव नेत्र, मी तर उगाची निमित्त मात्र, बुद्धी स्वतंत्र असेना। अहो बुद्धी दाताच भगवंत आहे, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, स्वतःच्या बळावरती मी बोलत नाहीये। कारण बुद्धी तू आहे आणि सगुण स्वरूपाचं चरित्र तूच वचन घेतो असं ग्रंथ करते सांगतात। मागील ध्यायी निरूपण, श्रोते ऐकले प्रीती करून, कानो पात्रेसी जग जीवन, देत दर्शन निज कृपे। पाठीमागच्या अध्यायामध्ये काय झालं, काय झालं पाठीमागच्या अध्यायामध्ये कान्होबा पात्राचं चरित्र झोपला होता का? बरं, झोपला असलं तर इथंच झोपायचं महाराज, कारण ही जागाच आहे, इथं झोपलं तरी मोक्ष आहे। हो तुम्ही झोपला तरी उद्धार आहे, कारण ही जागा पवित्र आहे, देवाचं दार आहे। इथं येऊन तुम्हाला मित्र हातरून बांधून आणून देतो, इथं झोपा घरी झोपण्यापेक्षा, कारण घरी झोपून उद्धार नाही, इथंच आहे। आणि असं असणारं भक्तांचं चरित्र पाठीमागच्या अध्यायामध्ये कान्होबा पात्राचं चरित्र झालं। त्या पेदर राजाचा त्याचं असणारं गर्वाचं हरण झालं, त्याला अनुताप झालं। पुढे ऐका। आता उदार ज्ञानी धैर्यवंत, जो प्रपंच सोनी अति विरक्त, तो निज भक्त माझी पंत, परिसर चरित्र तयाचे। आता या अध्यायामध्ये दामाजी पंत ज्ञानी विरक्त आणि वैराग्य, पण संसार असून सांगितलंय। संसार करून एवढा असणारा संसारामध्ये राहून तो ज्ञानी होता, विरक्त होता, अशा दामाजी पंताची कथा ऐका। अरविंद राजा होता बेदरी, एकनिष्ठ करी त्याची चाकरी, संसार भेट जाणून अंतरी, श्रीहरी भजन करीत असे। आणि अरविंद राजा बेदरला होता आणि हा मंगळवेढ्याचा होता दामाजी पंत, आणि तो असणारे त्याची चाकरी करत होता। या राजाच्या घरी तो कामाला होता, सेवक होता असं सांगतात। पंढरी क्षेत्रापासून जाणे, मंगळवेढे 2 योजन, तेथील राजमहल ठाण, केले स्वाधीन तयाच्या। पंढरपूर पासून 2 योजन अंतरावरती, म्हणजे 2 योजन म्हणजे 8 कोस सांगितले, 7 21 किलोमीटर सरासरी
तेव्हाच आता रस्ते झाले वळण झाली त्यामुळे थोडंफार अंतरामध्ये कमी जास्त असू शकतो. पण मंगळवेढा ही गाव आहे, पंढरपूर पासून 20-22 किलोमीटर अंतरावरती मंगळवेढा गाव आहे. आणि त्या मंगळवेढा गावामध्ये दामाजी पंत एक सद्भक्त राहत होते असं सांगतात. राय विश्वास जाणून दास्तान केले त्याचे स्वाधीन, कुटुंबासह वर्तमान तेच येऊन राहिला. आणि मग तो राजा जो होता तो राजानं त्या दामाजी पंतावरती विश्वास ठेवलेला होता, निष्ठावंत सेवक म्हणून, आणि त्याच्या हातामध्ये राजाचा सगळा कारभार केलेला होता. अशा पद्धतीने सांगतो. मध्यान काळी अभ्यंगतासी येतान देत त्यासी, श्री पांडुरंग चरणी अहिरणीसी भाव मानसी धरेला. आणि तो असणारा दामाजी पंताचा भाव पांडुरंगावरती होता. येता जाता पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये तो स्नान करत होता, कारण चंद्रभागा खूप श्रेष्ठ आहे. अवघीच तीर्थ गणली एक वेळा, कधी चंद्रभागा डोळा देखलिया. अशा पद्धतीने त्या चंद्रभागेमध्ये तो येता जाता स्नान करत होता. देवावरती त्याचा भाव होता. आयसे लोटता दिवस बहुत, तो दुष्काळ पडला अकस्मात, तेने जीव जंतू समर्थ शिरेने मरत उपवासी. आणि अशा प्रकारचे दिवस लोटत असताना अचानक दुष्काळ आला. दुष्काळ काय फोन करून येतो का, मिस कॉल देऊन येतो का, पत्र लिहून येतो का? अचानक आला महाराज, अकस्मात सांगितला दुष्काळ आला. आणि एवढा दुष्काळ आला तिथले असणारे जीव जंतू प्राणी मात्र सर्व दुष्काळानं आळून गेले. काय झालं? मुखा माझी घालून होन प्राण पावती मृत्यू सदन, प्राणी पावती मृत्यू सदन, परी कोठेही न मिळे अन्न, ऐसा काळ कठीण आलाशे. महाराज पैसा खूप असू द्या हो, पण मुखामध्ये 4 घास जाऊ द्यायचं नाही की देवाच्या हातामध्ये. अहो एवढा दुष्काळ पडला, फार मुखामध्ये सोनं घालून लोक मिली, पण तोंडामध्ये एक भाकरीचा घास मिळत नव्हता खायला. एवढी परिस्थिती निर्माण वाईट झाली होती. तुमच्यापाशी पैसा खूप आहे पण भाकरच नाही मिळाली खायला, तर पैशाला काय करायचंय? त्या लोकांनी तोंडात सोनं घालून पिली पण खायला भाकरीचा कण मिळाला नाही असं सांगतात. स्वदेश टाकून लोक गेले, कोणी निर्वळते ठाईत राहिले, पंढर क्षेत्रीय अन्न न मिळे, नाही तर मळे क्षेत्र तेथे. आणि मग जी काय बलवान लोक होती ती पंढरपूर सोडून दुसरीकडे गेली, राहिला जगण्यासाठी गेली, भाकर मिळवण्यासाठी गेली. पण ते निर्बळ होते, ते निर्बळ, त्यांच्याकडे ताकद नाही, अशी लोक तिथंच राहिले, खायला अन्न मिळाणार. ही परिस्थिती पंढरपूर मध्ये निर्माण झाली असं सांगतात. एक ब्राह्मण क्षुदित होऊन मंगळवेळ्यासी आला तोरे करून, म्हणे आजीचा दिवस मिळेल अन्न, इच्छा मने ही धरली. आणि एक ब्राह्मण पंढरपुरामधून मंगळवेढ्याला गेला. पंढरपूर आणि मंगळवेढा जवळ आहे, लई लांब नाहीये, चालत जरी गेलं तरी 2 दिवसामध्ये जाईल. आणि एक ब्राह्मण पंढरपुराहून मंगळवेढ्याला गेला, कारण पंढरपूरला दुष्काळ पडला होता. मग मंगळवेढ्याला काही भेटतंय का अन्न आपल्याला खायला, या आशेनं तो मंगळवेढ्याला गेला. ऐका, दामाजी पंताची घरी तीज पातला ते अवसरी, विप्रास देखताची धडकरी, नमन करी सद्भावे. आणि तो असणारा एक ब्राह्मण पंढरपुराहून मंगळवेढ्याला गेला, दामाजी पंताच्याच घरी गेला. आणि दामाजी पंतानं पाहिलं ब्राह्मण घराला आलाय, अतिथी आलाय, म्हणून सद्भावानं साष्टांग नमस्कार केला. म्हणे स्नान करून या त्वरित, प्रसाद घ्यावया यावे येथ, ऐसा आदर देखून बहुत संतोष चित्ती वाटला. आणि मग अशा प्रकारे त्या असणाऱ्या ब्राह्मणानं फक्त दारात गेला. दामाजी पंतानं सांगितलं महाराज आतमध्ये या. म्हणजे
आतमध्ये नेलं, स्नान करायचं का, पाणी पाहिजे का, गरम थंड कसलं पाहिजे तुम्हाला, आदर पाहिला महाराज, माणुसकी पाहिली आणि दत्या असणाऱ्या ब्राह्मणाला आनंद वाटला. याच काशी नम्र बोलत वचन, तेने संतोष जगजीवन, देवी बाळकाचे कोड करीत जाण, समाधान मायसी. अहो फक्त नम्र बोलावं, जगामध्ये लोकांना काहीच लागत नाही, फक्त गोड बोलावं मुखानं, एकमेकाला फक्त चांगलं बोला एवढंच अपेक्षित असतं. काय दुसरं पाहिजे असतं माणसाला? पैसा कुणीच कुणाला देत नाही, कुणाचाच देत नाही, फक्त नम्र वचने बोला, गोड बोला आणि एकमेकाला जर गोड बोललं तर तेने संतोषे जगत जीवन, त्याच्यामुळे देवाला आनंद होतो. याच काला ब्राह्मणाला एकमेकाला जर गोड बोललं तर त्याचा आनंद देवाला होता असं सांगतात. की निज पुत्राचा होता दर, पिता संतोष मानी थोर, देवी याच एक पूजन करता आदर, चारंगधर उल्हासे. किंवा आपल्या मुलाचा जर समाजामध्ये आदर होत असेल, मान होत असेल तर बापाला आनंद वाटतो. तशा पद्धतीनं याच काला अतिथीला घरामध्ये आलेल्या कुणालाही जर गोड बोललं तर त्याचा आनंद देवाला वाटतो असं सांगतात. ग्रहस्थाशी काळ असला कठीण, देवायाशी नसे वस्त्र अन्न, तरी नम्र वचन बोलून करावे नमन आदरे. बघा महाराज, तुमच्याकडं एखादा घरी आला कुणी आणि त्याला द्यायला जर काहीच नसलं, काहीच देऊ नका. तुमच्याकडे त्याचं द्यायला भाकर नसेल तर देऊ नका, पाणी नसेल तरी देऊ नका, पण त्याला नीट बोला. तुमच्याकडे नसेल पाणी नसेल भाकर तर देऊ नका, पण त्याला कमीत कमी व्यवस्थित बोला, त्याच्या मनाला आनंद होईल असं बोला. ग्रंथकर्ते सांगतात, भिक्षा द्यावयासी नसली जरी, तरी आवरून धरावी श्वान वैखरी, बसवर सोनी पाठी लागली तरी, नरकी अघोरी पडिल तो. भिक्षा देवयासी नसली जरी, तरी आवरून धरावी श्वान वैखरी, बस बसोनी पाठला लागली तरी, नरक अघोरी पडिल तो. जर अतिथी घराला आला कोणी याचं कारण तुमच्यापाशी जर काही नसेल तर त्याला बोलू नका. कसं? कुत्र्यासारखं. एखाद्या आपण बोलतो महाराज, वसवस बोलतो, गडबडीने बोलतो, तिरस्कारानं बोलतो, रागानं बोलतो, असं बोलू नका. जर राग आला तर आवरून धरा. वैखरी जी आहे, श्वानाची वैखरी आवरून धरा. आणि जर तुम्ही त्याला बोललात तर नरकाला जाणार. अतिथीला याचं त्याला बोलायचं नाही, त्याला नम्र वचनेने बोलावं असं या ठिकाणी सांगतात. आईची शास्त्री बोलिली नीत, हे सर्व जाणे दामाजी पंत, म्हणून भिजाचा आदर भौत, करेली प्रीत लागली. आणि अशा प्रकारे शास्त्रामध्ये सांगितलंय. आणि दामाजी पंतांचा अभ्यास होता, त्यांनी अगोदर सांगितलंय पहिल्याच वेळमध्ये, ज्ञानी विरक्त वैरागी. पहिला शब्द ज्ञानी आहे, त्याच्यामुळे दामाजी पंतांना माहिती होतं कुणाला कसं बोलावं. त्यांनी शास्त्राचा अभ्यास केलेला होता, म्हणून तो त्या ब्राह्मणाला आदरयुक्त बोलत होते. वाचा, स्नान करून आला ब्राह्मण, पंक्तीची बैसावीला सन्मान करून, नाना परीची दिव्यान पात्री आणून वाढली. आणि तो असणारा अतिथी ब्राह्मण स्नान करून आला, स्नानाला सुद्धा पाणी दिलं होतं. आणि स्नान करून आल्याबरोबर त्या ब्राह्मणाला दामाजी पंतानं पात्र वाढलं, ताट वाढलं, ताटामध्ये जेवण वाढलं. ऐका, शेवटी पंक्तीशी वाढीत घ्रत, संकल्प सांगे पुरोहित, अपोषण करवी त्वरित, तो देखील विपरीत तेजवा. आणि मग शेवटी सगळं पदार्थ वाढलं महाराज. दामाजी पंतांना सगळे पदार्थ वाढले, शेवटी तूप वाढलं. आणि तूप वाढल्यानंतर संकल्प सोडवायला घरातला माणूस येत असतो, ज्याची पंगत आहे तो माणूस पुढे येत असतो संकल्प सोडायला. संकल्प का सोडायचा हो? कारण त्यांनी अन्नदान केलंय त्या माणसानं, आणि अन्नदान केल्यावर त्या संकल्पाच्या बळावरती त्याच्या घरातलं वैभव वाढावं, त्याच्या घरामध्ये संपत्तीचा सागर व्हावा, याच्यासाठी संकल्प सोडावा लागतो. तो संकल्प सोडायला दामाजी पंत आले.
त्यावेळेस त्यांनी एक विपरीत बघितलं. काय बघितलं? पंढरीहून आला ब्राह्मण, तो तत्काळ करू लागला रुदन, अश्रू पडती नेत्रातून विस्मित मन सकळाचे. आणि ज्या वेळेस संकल्प सोडायला आल्यावर त्यावेळेस महाराज संकल्प सोडणाराच ब्राह्मण होता. आणि ज्या वेळेस संकल्प सोडायला आला त्यावेळेस त्याच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागलं. त्या ब्राह्मणाच्या कुठून आला होता? पंढरपुरावर. पंढरपूर आहून आलेल्या ब्राह्मणाच्या डोळ्यामधून पाणी बघितलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. बस गरधणी पुसे त्या कारण, म्हणे स्वामी हा समय कोण, काय दुःख आठवून झाले विघ्न त्यासाठी. आणि मग विचारलं, दामाजी पंतांनी विचारलं, म्हणले महाराज काय अडचण आहे तुम्हाला? एवढं पंचपक्वानाचं जेवण वाढलंय, तूप वाढलंय आणि तुम्ही आता रडायला लागली, जेवायच्या वेळेला रडायली. काय तुम्हाला आठवलं? काय अडचण आहे सांगा. ऐकून बोले द्विजवर, आज दिवस लोटले चार, कुटुंबासहित मुलले करे राहिली साचार उपवासी. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं 4 दिवस झालं आमच्या कुटुंबाला अन्नाचा कण मिळालेला नाही. 4 दिवसाचा उपवास आहे. आपल्याला एकच दिवस असतोय, 15 दिवसातून एकादशी एकदाच येते आणि 1 दिवसाचा उपवास आपल्याला त्याच्यामध्ये बिटाजनभर केली, टोपलभर सफरचंद, पुन्हा खारमुरी सगळं आपण दिवसभर करत असतो तरी आपला उपवास असतो 1 दिवसाचा. 4 दिवस झालं माझ्या कुटुंबाने काही खाल्लेलं नाही, अन्नाचा कण नाही. कुटुंबाची चिंता माझ्या हृदयाला लागले म्हणून रडू येत आहे. ब्राह्मण सांगू लागला, मी निर्णय बहु कठीण भारी, जेवत बैसलो तुमच्या घरी, पुढे कैसी होईल परी, केलं अंतरी वाटतो. ब्राह्मणाने सांगितलं, माय मी निर्दय आहे. इथं पंचपक्वानाचं जेवण तुमच्या घरामध्ये खायला लागलोय आणि माझं कुटुंब 4 दिवस झालं पंढरपूरला उपवासी आहे. अशा प्रकारे तो बोलू लागला. दामाजी पंत ऐकून वचन, सांगता झाला तुझ्या कारण, एक संवत्सर पर्यंत झालं पूर्वीन अन्न तुम्हासी. दामाजी पंतानं सांगितलं, टेन्शन घेऊ नका म्हणले, आपल्याकडे अफाट पैसा आहे. अहो एवढा पैसा आहे की तुम्हाला वर्षभर तुमच्या कुटुंबाला मी धाव घालू शकतो. आणि अशा पद्धतीनं दामाजी पंत त्या ब्राह्मणाला बोलतात, आता स्वस्त करून चित्त भोजन करावे जी त्वरित, सायंकाळी धान्य नीट तुमचे ग्रहात पाठविन. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, थांबा जेवण होऊ दे यांची जरा, जेवणात त्यांनी सांगितलं, दामाजी पंतांना तुम्ही टेन्शन घेऊ नका, निवांत जेवा. जेवताना टेन्शन घ्यायचं नाही महाराज. का? तुमच्या कुटुंबाला पुरून उरेल एवढं मी घरच्याला देतो. इथं आता जेवण करा. काय झालं? आईचे ऐकून अभय वचन, तुझ्याशी वाटले समाधान, जेवी आयुष्यहीनाची अमृत पान, त्याची रमणे पाजिले. आणि त्यावेळेस दामाजी पंताचं बोलणं ऐकलं आणि त्या असणाऱ्या ब्राह्मणाला आनंद वाटला. मरताना अमृत मिळावं एवढा आनंद त्याला झाला. ऐसा संतोष मानून चित्ती, तुझ जेवीला यथानुभूती, मीरा दक्षिण घेऊन प्रीती, आशीर्वाद देत संतोष चित्ते. आणि त्या ब्राह्मणाला सुख वाटलं, महाराज आनंद वाटला, आनंदाने जेवला आणि मग आशीर्वाद वचन दिलं. साधू संताला घरी जेवायला बोलवत जावा महाराज. कारण साधू संत महाराज लोक जर तुमच्या घरी जेवली, त्यांचं मन जर तृप्त झालं तुमच्या घरी जेवल्यानं, तर ते आशीर्वाद देत असतात. आणि साधू संतांचे आशीर्वाद कधीच खोटे होत नाहीत महाराज. त्यांनी जर आशीर्वाद दिले तर कधीच खोटे होत नाही. त्यामुळे त्यांना जेवायला बोलवत जावा, त्यांना तृप्त करत जावा. मग बोलावून निज भरत्यासी, दामाजी पंत सांगत्यासी, 2 खंड्या धान्य द्विजासी, द्यावे पंढरीसी नेऊनी. आणि त्यावेळेस दामाजी पंतांना लगेच सेवकाला बोलवलं. म्हणले, हे बघ 2 खंडीवर जेवढं काय आहे धान्य तेवढं पंढरपूरला या ब्राह्मणाच्या घरी पोच करा. ऐसी अन्या होताची त्वरित, ब्राह्मणाची आनंद वाटला बहुत, म्हणे मज पावला रुक्मिणी कांत,
उल्हासयुक्त मानसी. आणि मग ब्राह्मणाला आनंद वाटला, एवढं जेवण करून आपल्याला घरच्या परिवाराला पुरेल एवढं दिलं, आनंद वाटला. म्हणे दुष्काळामध्ये सुद्धा मला पांडुरंग प्रसन्न झाला असं सांगतात. मग धान्य घालून वृषभावरी सत्वर पाठविले पंढरपुरी. दृष्टीस देखून नर नारी पडली त्यावरी सकळीक. आणि मग त्या असणाऱ्या दामाजी पंतानं त्या ब्राह्मणाच्या घरी बैलावरती कोणी धान्याची ठेवली पंढरपूरला पाठवलं. लोकांनी बघितलं की दुष्काळामध्ये अन्न कुठून आलंय, सगळे त्या दामाजी पंताच्या घरी रांगच लागली महाराज. पंढरपूरची सगळीच लोक मंगळवेळेला आली आणि दामाजी पंताच्या घरी येऊन बसली. गोण्या फोडून तत्काळ धान्य लुटून घेतले सकळ. कोणाचेही न चाले बळ उपवास पिढीले म्हणून. दामाजी पंतानं गोण्या पाठवल्या होत्या बैलाच्या अंगावरती पंढरपुरामध्ये, आणि लोकांना दुष्काळ होता त्याच्यामुळे त्यांनी धान्य पाहिलं आणि त्या धान्यावर कुठून पडले. त्या ब्राह्मणाच्या घरीपर्यंत जाऊ दिलं नाही. लोकांनी सगळं तिथंच ती हिसकावून घेतलं, आपापला घरला नेलं असं सांगतात. जयासी दिले होते धान्य तो रुदन करू लागला ब्राह्मण. म्हणे माझे धान्य घ्यावा लुटून तुम्ही कोण होता. आता ज्या ब्राह्मणाला दिलं होतं ह्या दामाजी पंतानं त्याला काहीच मिळालं नाही महाराज, आणि सगळे लोक दुसरीच घेऊन गेली. त्यावेळेस तो रडू लागला आणि सांगितलं याचा माझ्यावरती अधिकार आहे, तुम्ही कसं काय घेता. बोलू लागला, जैसे कृषी वलाचे पिकले शेत त्यावरी टोळ पडती बहुत. मग तो जैसा तळमळ करीत तैसेच झाले तयासी. पंढरीचे सकळ ब्राह्मण तैसी पुसती वर्तमान. कोठून आणले होते धान्य आम्हा कारण सांगितले. आणि पंढरपुरामधले सगळ्या ब्राह्मणांनी त्या ब्राह्मणाला विचारलं, म्हणले आणले कुठून. पुंडली गवळण विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. मोठ्या नावाचं मोठ्या वस्तू आता ही काय मोठा आहे का एखादा शब्द चुकू दे पण मोठ्या नावाचा. हा किती 50 झालं हे तर सुरू बघा. थांबा मला तो बघ कुठं नाही करतो. दुष्काळ पडला कुठे नाही तुम्ही शांत सवय नाही हळू गावातच 50 पर्यंत झाले. 50 श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. ऐकोनी जीवरांची मात करुणा बदली मनात. मग अभय देऊनी आता नामाजे पंत विपर समस्त बैसविले. ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगतायत. मंगळवेढा पंढरपूर पासून 21-22 किलोमीटर अंतरावरती गाव आहे, आणि त्या मंगळवेढ्याचा राहणारा गृहस्थ दामाजी पंत. त्या दामाजी पंताच्या घरी ब्राह्मण एक आला होता. त्या एका ब्राह्मणाला गोणी भरून धान्य दिलं, पण त्याच्या घरापर्यंत पोहोचलं नाही. पंढरपुरातल्या बाकीच्याच गृहस्थांनी घेतलं. मग त्यांनी विचारलं एवढ्या दुष्काळामध्ये तुला एवढं मिळालं कुठून. त्यांनी सांगितलं मंगळवेढ्याला जावा, फ्री भेटतंय, मोफत राशन चालू आहे म्हणजे जावा. मग बरोबर लगेचच सगळीच पंढरपूरमध्ये जेवढी होती ब्राह्मण लोक सगळी दामाजी पंताच्या घरी आले. दामाजी पंतांनी त्यांची पूजा केली. काय करतात ऐका. मग सदनी जाऊन आतेपशी विचार पुषेती येशी. अन्न वाचून पंढरशी मरती उपवाशी जगना. दामाजी पंतांनी सांगितलं आपल्या पत्नीला, म्हणले पंढरपूर एक क्षेत्र आहे आणि त्या पंढरपुरामध्ये दुष्काळ पडलाय. अन्न वाचून लोक तिथं मरायला लागले आणि ती लोक आपल्या घरी आले. काय करायचं सांगा. ते सगळं गोळा होऊन जाण आपल्या घराशी आले ब्राह्मण. नाही म्हणता त्यात कारण सत्व शहाण होईल की. दामाजी पंतांनी पत्नीला सांगितलं हे बघ ब्राह्मण घरला आले आणि काहीतरी मिळेल किंवा पोटभर अन्न मिळेल या हेतून ब्राह्मण आले, आणि जर आपण ब्राह्मणाला दिलं नाही
ब्राह्मणाला जर नाही म्हटलं तर आपल्या सत्वाची हानी होते. काय करायचं सांगा? सकळ संतुष्ट करावे अशी धान्य तो नाही आपणापाशी, म्हणून विचार पडला मानसी काय ऐकविषयी करावे. आणि त्यावेळेस पत्नीला विचारलं, म्हणले एवढ्या ब्राह्मणाला देईल एवढं आपल्याकडे नाही, आपण फक्त सप्त्याची 1 दिवस पंगत घालू शकतो का 7 दिवस? एखाद्या दिवशी आपल्याला जमू शकतं आबा द्यायला का 7 दिवस द्यायला? एवढं काय आपल्याकडे आहे का? काय नाही. हा मग काय करायचं म्हणले सांगा. एका ब्राह्मणाला दिलं तेवढं होतं, पण आता एवढी ब्राह्मण आले, एवढ्या सगळ्यांना द्यायला आपल्या घरी नाही, मग काय करायचं सांगा. मग एका असे दाणे ते दिले, ते सगळे त्याशी हिरून नेले. दुष्काळाचे लोक पिढिले, टाकून गेले स्वदेशा. आपण काल एक ब्राह्मण आला होता, त्याला दिलं, त्याला देण्यापुरतं आपल्याकडे होतं. मग आता ती पण त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही, मधीच सगळ्या लोकांनी घेऊन गेलं. मग आता त्याच्या सांगण्यावर बाकीची ब्राह्मण घरला आलेले आहेत, काय करायचं सांगा. कांता बोले त्यापाशी जैशी तुम्हाशी सुचेल युक्ती, तैशेचे करुणियाम त्याप्रती द्विजा प्राप्ती तोषावे. बायकोने सांगितलं दामाजी पंतांना, हे बघा म्हणले आता घराचे मालक तुम्ही आहेत, त्याच्यामुळं कसं करायचंय ती तुमच्या बुद्धीनं बघा. तुम्ही हुशार आहेत, न्याय विरक्त आहे, वैरागी, तुमच्या बुद्धीला काय पटतंय, काय योग्य वाटतंय तेवढं करा. पत्नीने सांगितलं, म्हणे राजधानाची अंबर 2 आपणास पाशी आहेत जाण, ते द्विजाशी लुटवून वाचवावे प्राण सकळांचे. दामाजी पंतांनी एक युक्ती केली, म्हणले बिदरच्या राजाचं काही धान्य आपल्याकडे दिले, त्यानं सोपवायला सांभाळायला दिले, सात्विक भाव आहे म्हणून. आणि त्या बिदरच्या राजाचं काही धान्य संग्रह आपल्यापाशी आहे, धान्य कोठार आपल्याकडे, धान्याची काही बिदरच्या राजानं आपल्याकडे दिलेले आहे. आणि ती जर आपण या संतांच्या कार्यासाठी, ब्राह्मणाच्या कार्यासाठी वापरलं तर काही अडचण आहे, असा विचार करू लागला. रायाशी कळता वर्तमान, तरी कोपेल घेऊन माझा प्राण. एका जीवाशी घेतात मरण, क्षेत्रीचे ब्राह्मण वाचतील. दामाजी पंतानं सांगितलं, हे जर उद्या राजाला कळलं की ठेवायला दिलेलं धन यांनी खर्च केले, तर राजा काय करेल? माझा जीव घेईल. ह्याच्या पलीकडे काय करणार आहे? पण मी माझ्या एकट्याच्या मरण्यानं अनेक जणांचा जीव वाचल. आता जी लोक अन्ना वाचून मरायले, ती मी एकट्याच्या मरणानं वाचतील, अशा प्रकारचा विचार दामाजी पंत करतात. मी ऐकल्याने देह लोभ धरुणी, तरी मृत्यू येईल सगळ्याने. रायाशी कळता वर्तमान, तरी कोपेल म्या ऐकल्याने देह लोभ धरिता, तरी मृत्यू येईल सगळ्यांचा. ऐसा चित्ते विचार केला असता, मग बाहेर आला सत्वरे. आणि दामाजी पंतांनी सांगितलं, मी जर एकटा देहाचा लोभ धरला, म्हणजे माझा एकट्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, तर बाकीची एवढी लोक मरतील. मग योग्य काय आहे इथं? मी जर एकटा मेलो, मी कशाने मरणार आहे? राजा मला शिक्षा देणार आहे, फाशी देणार आहे, मृत्यूदंड देणार आहे. कशामुळं? त्याचं धन वापरलं म्हणून. मरू द्या की. मग मी एकटा जर वाचवण्याचा मला प्रयत्न केला, तर बाकीची एवढी लोक मरतील, असा विचार दामाजी पंत करतात. धान्य अंबरे उघडून या त्वरित, तुझ्याशी म्हणे दामाजी पंत, ज्याशी धान्य तितके लागत, तितके तुम्ही घेऊन जावे. आणि लगेचच विचार केला दामाजी पंतांनी, म्हणले हे बघा, आमच्याकडे राजाचं काही थोडंफार धन आहे, धान्य कोठारे राजानं दिलेली सांभाळायला, तेवढी सगळी फोडलीत आम्ही, या आणि घेऊन जावा ब्राह्मणाला. दामाजी पंत बोलतात, ऐशे कुणिया उदार वचन, आशीर्वाद देती सकळ ब्राह्मण. श्री रुक्मिणी पतीशी तुम्हा कारण, करू कल्याण सर्वदा. आणि मग ब्राह्मणाला अपार संपत्ती दिल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं, तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला भगवान परमात्मा सर्वस्वच प्राप्त व्हावं, सर्व संपत्ती तुमची वाढावी, अशा प्रकारचा आशीर्वाद ब्राह्मण देऊ लागले. समस्त दिजेवर जाऊन त्वरित धान्य लुटले अपरमित. हा पंढरीत कळता वृत्तांत, लोक समस्त ही पातले. आणि ब्राह्मण लोक गेले होते, काय थोडीफार गेले होते, 5-10 लोक, त्यांनी लगेच ती धान्य घेऊन गेले. पण वार्ता पसरली महाराज, अख्ख्या पंढरपुरामध्ये
एकच झालं की दामाजी पंताच्या घरी भेटतंय, मागल ते भेटतंय. अख्खं पंढरपूर गेलं महाराज. लोक आहेत त्या कमी लोक आहेत का त्याच्यामध्ये? पंढरपूरमध्ये सगळी लोक त्या असणाऱ्या दामाजी पंताच्या घरी आले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वाणी बटाल अनाथ धीन मंगल वेड्याशी येऊन धान्य घेऊन या जातात. आणि मग अनेक प्रकारचे आहेत. वाणी आहे, बटावा आहे, अनाथ आहे, दीन आहे, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र सगळ्या प्रकारची लोक पंढरपूरमध्ये जी रहिवासी होते ते सगळे मंगळवेळ्याला आले आणि दामाजी घरी जी वाटत होते दामाजी पंत त्यांच्या घरचं धान्य घेऊन निघाले. सुतार चर्मगणाना याती कुलाल नापिक हिनमती दामाजी पंताशी ऐकून कीर्ती झालेली ती सकळ गे. आता त्याच्यामध्ये कुंभार आहे, वाणिक आहे, न्हावी आहे, सगळ्या प्रकारची सगळ्या जातीची जी काही लोक होती पंढरपुरामध्ये ती सगळीच दामाजी पंताच्या घरी आले. गवळे गवळे पासरवाट कोळी तांबट बागवान मंगळवेडी अशा सत्वर येऊन नेती धान्य स्वेच्छे. गवंडी आहेत, गवळे आहेत, कोळी आहेत, अशा प्रकारचे बागवान आहे, तांबट आहे, अनेक प्रकारच्या जातीची लोक राहणारी पंढरपुरामध्ये सगळी दामाजी पंताच्या घरी आली. गुर्जर रंगारी स्वारायत अनुष्ठाती आणि संत महंत म्हणती आम्हाशी तुष्ण रक्मिकांत याच्या इच्छेत करुण्या. अनुष्ठान करणारी लोक आहेत, संत महंत ब्राह्मण लोक आहेत, सगळे दामाजी पंताच्या घरी आले आणि दामाजी पंताला सांगितलं यांना रुक्मिणीचा पती प्रसन्न आहे. दुष्काळामध्ये एवढं त्या ठिकाणी दान धर्म करणं एवढं सोपं आहे का गोष्ट? अशा प्रकारची लोक बोलू लागली. शिल्पे रजक वेलदार अनेक धैर्यवती अपार अंत्यजातीहीन नर धान्य अपार तेनेसी. सगळी धान्य नेऊ लागली. कोणालाच बंधन नाही, कोणत्याच जातीच्या लोकांना अडवलेलं नव्हतं. कुणीही या आणि सगळेजण घेऊन जावा अशा प्रकारे चालू होतं. श्रोते आशंका धरतील म्हणे की सकळ याती एके ठाई अनावयाशी कारण काही उच्च नीच नाही निवडिले. आणि श्रोते लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडेल एवढ्या जातीच्या लोकांची नावं घ्यायची काय गरज आहे? पंढरपुरामध्ये राहणारे सगळे आले एवढंच सांगायचं होतं. एवढ्या 5-50 वया खर्च करायचा काय गरज आहे का? 2-4 वया उगा नावं घेत बसायची असं जर श्रोत्यांना वाटलं तर त्याचं उत्तर कसं देतात ऐका. तरी पंढरक्षेत्री राहती ते सारखेचे मानावे निश्चिती पुरातन अभंगे बोले संती संशय चित्ती न धरावा. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारोनी. ग्रंथामध्ये पहा अभंगामध्ये सांगितलंय पंढरपुरामध्ये राहणारा प्रत्येक जीवावर पांडुरंगावर तर सारखं प्रेम आहे. पांडुरंग कधी कुणालाही ह्या जातीत अजिबात नाही. देवाचं प्रेम सगळ्यावरती सारखं आहे किंवा देवाला सगळ्यात सारखं आहे. सगळी लोक देवाला सारखे आहेत असं ग्रंथकर्ते सांगतात. नवलक्षी जलचरे सागरपोटी तरी त्याशी सगळाशी सारखी दृष्टी तेवी सकळ यातीची ह्या कपरादृष्टी पाहे जगजटी सारखेची. समुद्राचं उदाहरण दिलं. समुद्राचं पाणी आहे. आता पाण्यामध्ये राहणारे जंतू 9 लाख आहेत. मग मगर आहे, मासे आहेत, लहान किडे आहेत, सगळेच आहेत त्या पाण्यामध्ये राहणारे. पाणी सगळ्याला सारखं आहे. समुद्र जसा सगळ्याला सारखा आहे तसा पांडुरंग पंढरपुरामध्ये राहणारे आणि इथं राहणारे सगळ्यालाच देव सारखा आहे असं सांगतात. की दशलक्ष पक्षांची जाती तितक्या आकाशात हिंडती देवी सकळ यातीच्या रुक्मिणीपती सारखी चित्ती. किंवा अनेक पक्षी आहेत. आता पक्षीमध्ये किती आहेत? अनेक आहेत. पक्षीमध्ये अनेक प्रकारचे पक्षी आहेत ते आणि त्यांना आकाश सारखंच आहे. आकाशामध्ये सगळे पक्षी हिंडतात. त्या पक्ष्यांना जसं आकाश सारखं आहे तसं सर्व लोकांना भगवंत सारखा आहे असं सांगतात. ना तरी 20 लक्ष सावरम गुरु मुद्देशी सारखे निरंतर देवी पतित पावन दिनोद्धार लेखी सराचर सारखे. किंवा या पृथ्वीवर राहणारी लोक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळे दिसणार आहेत, वेगवेगळ्या जाती यातीमधले आहेत, पण पृथ्वीला सगळे लोक सारखे आहेत.
पृथ्वी कुणाचा आवेर करते का? पृथ्वीला सगळेच सारखे आहेत, तशा पद्धतीने भगवंताला सगळे सारखे आहेत असं सांगतात. जे उत्तम भक्ताशी निरसिती जाणिले नाना नामापंती म्हणून या अन्न सर्वाभूती वाटी निज प्रीती करुणया. दामाजी पंतांनी एकच पाहिलं महाराज, जे जे भेटीचे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जान माझा. दामाजी पंताला माहिती होतं येणारा जीव हा भगवंत स्वरूप आहे आणि मग कुणाचाच आवेर करायचा नाही, म्हणून सगळं होतं तेवढं आपलं बिन लोकांचं बी वाटून टाकलं. अनाथ दुर्बळ अति दीन त्याचे दुष्काळी वाचविले प्राण. परी मद घडले अन्नदान नैवेची आठवण चित्तास. आणि मग त्यांनी विचार केला पंढरपुरामध्ये राहणारे अनाथ दीन दुर्बळ हीन जी काही लोक होती त्या लोकांचे प्राण वाचवले, त्यांना अन्नदान केलं. पण ही करत असताना आपल्याकडून अपराध घडलाय ही त्यांच्या लक्षामध्ये आले नाही असं सांगतात. एकाशे सांगती मात कीर्ती प्रगती स्वदेशात. कृपण नर जे जे का प्रपंचात ते ऐकून चित्तात जळती. आता दामाजी पंताची जी ही काही कीर्ती होती ती त्रैलोक सगळीकडे पसरली महाराज, तालुक्या जिल्ह्यामध्ये गावोगावामध्ये पसरली. पण जी कृपण लोक होती त्यांनी काय विचार केला, हे काही यानं कष्टानं दिलेलं आहे का? हे जी यांनी दान दिलंय दामाजी पंतानं त्याच्या कष्टाचं आहे का? मग कशाचं आहे वाचा. ते म्हणते राजाचे धान्य वाटिले त्याच्या पदरशी काय गेले. कायाकडे वा मिळवून या भले नाही वाटिले तयाने. बाकीच्या लोकांनी जी काही हिंसक होते दुर्जन लोक होते त्यांनी विचार केला ह्याच्या घरचं ह्यानं दिलंय का? राजानं ह्याच्या पशी ठेवायला दिलेलं धन होतं आणि राजाचं ह्यानं वाटून टाकलं. ह्याचं काय गेलंय, ह्यानं काय खर्च केले तेव्हा? ह्याच्या पदरचं ह्यानं काही दिलेलं नाहीये. राजानं जी ठेवा दिलेला होता ठेवायला तेच ह्यानं लोकांना वाटलाय अशी काही लोक बोलू लागली. एक म्हणजे टाकून आपला धंदा व्यर्थ का करते त्याची निंदा. राजापाशी करता बरेल कोक्रोदा करील आपदा बहु त्याशी. दुसऱ्या लोकांनी सांगितलं बाबा तुला करणं होत नाही तर त्याला नावं का ठेवायला लागलाय? त्यानं कुणाचं कवायना पण दिलंय ना, लोकांचे प्राण वाचवलेत ना, मग गप बस ना, त्याची निंदा का करायलाय तू? त्या दामाजी पंतानं त्याचं देऊ दुसऱ्याचं देऊ कोणाचं बी देऊ पण लोकांचा जीव वाचवलाय, तुला ती करणं झालं नाही मग त्याला का बोलायला लागला? अशी जर गोष्ट राजापर्यंत पोहोचली तर राजाला राग येईल, राजा त्याला दंड करीत, अशी काही लोक बोलू लागली. ऐसे परस्पराचे मात आपल्या घरी लोक बोलत. परी दामाजी पंत आनंदयुक्त हर्ष शोकवत पडेना. आणि अशा पद्धतीनं आपापसामध्ये घरामध्ये काही लोक बोलत होती, कोण निंदा करत होतं कोण स्तुती करत होतं. पण दामाजी पंताला आनंदही वाटत नव्हता, स्तुती केलेल्याचा आनंदही नव्हता आणि नाव ठेवले याचं दुःखही नव्हतं. हर्ष आणि दुःख याचा वेगळा दामाजी पंत होता असं सांगतात. 1 मास पर्यंत जाण धान्य नेती याचक जण. तो पुढे ओढावले महाविघ्न त्याची परिसा सज्जन भाविक हो. 1 महिन्यापर्यंत लोक येऊन घेऊन जात होती महाराज, कोणालाच बंधन नव्हतं. डबल या टिबल या किती बी वेळा या 1 महिन्यापर्यंत दामाजी पंत दानधर्म करत होता. पण तेवढ्याच कालावधीमध्ये एक विपरीत घडलं. काय घडलं ऐका. मुजुमदार काना ब्राह्मण विष्णुद्रोही होता दुर्जन. त्याने वेदने वर्तमान रायाशी लिहूने पाठविले. आणि एक मुजुमदार नावाचा एक ब्राह्मण होता, विष्णुद्रोही होता आणि विष्णूचा द्रोही असल्यामुळं त्यानं त्या बेदरच्या राजाला पत्र लिहिलं. आता काय गरज होती का? पण त्यानं लिहिलं ह्या दामाजी पंताला धडा शिकवण्यासाठी. बेदरच्या राजाला, ज्या राजानं याच्यापाशी ठेवायला दिलं होतं त्या राजाला त्या ब्राह्मणानं पत्र लिहिलं. काय लिहिलं म्हणे राजाने राजा नगराधिपती परिसावे सेवकाचे विनंती. तुमचे धान्य दामाजी पंती विप्राहाचे लुटले. आणि त्या पत्रामध्ये त्या ब्राह्मणानं असं लिहिलं, राजसाहेब तुम्ही ठेवायला दिलेलं जे धन होतं त्या दामाजी पंताकडे त्यानं सगळ्या ब्राह्मणाला वाटून टाकलंय. अशा प्रकारचं पत्र राजापर्यंत तो लिहू लागला. मी तुमचा म्हणवितो अंकित शेविषी निवेद केले मात.
ऐसा सर्व लिहून या वृत्तांत बेदरीत पाठविला. आणि त्याने सांगितलं, राजे साहेब मी तुमचाच आहे म्हणले, दास तुमचा सेवक आहे आणि तुमचं वाटोळ व्हायला लागल्यावर सांगणं काम आहे आमचं. होय सेवक हे करावे, सेवकाचं काम असतं. राजाचं जर वाटोळ व्हायला लागलं तर सांगावं लागतं. म्हणून तुम्ही जी धन ठेवायला दिलं होतं दामाजी पंताला ते त्यानं वाटून टाकलंय. तुमचं काही अहित होऊ नये, तुमचा संपत्तीचा साठा कमी होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं असं पत्रामध्ये त्या ब्राह्मणाने लिहिलं. पत्र ऐकताची सर्वणी अभिंद राजा संतोषला म्हणे, संतप्त म्हणे, जेवी धुत शिंपिता अग्नी प्रदीप्त गगनी होत असे. राजानं पत्र वाचलं, लाल भडक डोळे केले. राग आला महाराज राजाला. अग्नीमध्ये तूप टाकल्यावर अग्नी वाढतो, प्रदीप्त होतो. तशा पद्धतीनं त्या राजाचा राग वाढू लागला. पैसे माझे, संपत्ती माझी, धान्य माझं आणि मला न विचारता हे दामाजी पंताला लोकांना वाटलंच कसं, याचा भयंकर राग त्या बेदरच्या राजाला आला. मंगळवेड्याशी येऊन या वृत्तांत आज्ञापत्र दाविले त्वरित. ग्रामवासी लोक समस्त चिंताक्रांत मानसी. आणि मग अशा प्रकारचं असणारा ती पत्र बोई हुकले बाजार माग पुढे झाले. लगेचच कळते तुम्ही कुठले वाचले कुठं नाव म्हणे माझी आज्ञा मनात खुजर बोलवणीया दामाजी पंत शिक्षा करून या निश्चित शिरच्छेद त्वरित करावा. त्याच्यावरची घ्या, पुन्हा एकदा म्हणू का? त्याच्यावरची घ्या. की वाराणसी मध्ये पाहिजे त्वरित तो पाये पाडे भलतेचे मंदिर तेवी वृत्तांत नृपवर ऐकून विचार करीना. आणि मग त्या राजाने विचार केला, हत्तीला जर पाजली मध्य तर ते कोणाचंही कशाचंही मंदिर पाडतं, कारण त्याच्याकडे ताकद असते. तशा पद्धतीनं ह्या दामाजी पंतानं मला न विचारता उन्मत्तपणानं लोकांना दान केला. म्हणून त्याचा राग त्या बेदरच्या राजाला आला. म्हणे माझी आज्ञा नाही घेतली आणि धान्य अंबरे केशीची वाटली. मग दूत पाठवण्याचे काळी ते विधी केली सत्रोद. आणि मग त्यानं काय केलं, त्या असणाऱ्या राजानं विचार केला, संपत्ती माझी होती, धान्य माझं होतं. मला विचारलं का त्या दामाजी पंतानं वाटण्याच्या आधी? नाही विचारलं. मला विचारणं काम होतं. मग लगेचच 2 सेवकाला सांगितलं, जावा त्या मंगळवेड्याला आणि त्या दामाजी पंताला घेऊन या. अशा प्रकारचा आदेश बेदरच्या राजाने दिला. दुर्बुदे धरले मनात खुजराशी बोलून या दामाजी पंत शिक्षा करून या निश्चित शिरच्छेद त्वरित करावा. दामाजी पंतानं ऑर्डरच काढली. म्हणले, हे बघा त्या घेऊन या. त्या राजानं बेदरच्या राजानं सांगितलं, मंगळवेड्याला जावा, दामाजी पंताला घेऊन या. इथं आल्याबरोबर त्याचा शिरच्छेद करायचं, त्याचं मुंड धडापासून वेगळं करायचं, त्याला मारून टाकायचं, पण त्याला इथं घेऊन या आणि माझ्या समोर मारा. अशा प्रकारचा आदेश त्या राजानं सेवकांना दिला. मंगळवेळशी येऊन या तूत आज्ञापत्र दाखवी त्वरित. ग्रामवासी लोक समस्त चिंताक्रांत. ती राजाचे सेवक आले मंगळवेड्याला आणि राजाचं शैक्षिकाचं पत्र होतं दामाजी पंताला बोलवण्याचं. ती पत्र मंगळवेड्याला येऊन दाखवलं दामाजी पंतांना. लोकांना हळहळ वाटली, दुःख वाटलं. काय होतं ऐका. म्हणते अन्याय केला थोर तेने लुटलिया धान्यांबर. म्हणून आले राजकिंकर बेदरी समस्त न्यावया. लोक बोलू लागले गावातली, या दामाजी पंतांना राजाचं धान्य खर्च केलंय, पण ती सत्कार्यासाठी वापरलं होतं. त्या राजाला कळना गेलंय. आता या राजाचे दूत आले दामाजी पंतांना बेदरला घेऊन जायला, पण बेदरला गेल्यावर त्याला मृत्यूदंड देणार आहे. याच्यामुळं त्या गावातील लोकांना दुःख वाटू लागलं. पत्र वाचताची त्वरित चिंती उपजला दामाजी पंत. म्हणे मज न्यावया घडला वृत्तांत काय खंत करावी. आणि मग दामाजी पंताने विचार केला,
याचा विचार आपण अगोदरच केला होता. आपण जर याचं धान्य वाटलं तर तो आपल्याला मारणार हे माहिती होतं. मग अपराध आपण केलाय, जाणून बुजून केलाय, मग दुःख का वाटायचं? अशा प्रकारचा विचार दामाजी पंत करतात. दूत पाठविले अवयाशी दामाजी पंत म्हणे त्याशी, बेदरी जाता पंढरीशी रुक्मिकांताशीही भेटावे. दामाजी पंतांनी सांगितलं सेवकाला, बेदरला घेऊन चला, बिंदास येतो, फक्त जाता जाता एकदा पांडुरंगाला भेटू द्या. एकदा पंढरपूरला भेटलो, तुम्ही कुठं न्याचाल तिथं मी यायला तयार आहे, फक्त जाता जाता एकदा मला पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या, असं दामाजी पंत बोलतात. ऐशे म्हणून या अवसर सत्वर आले पंढरपुरा, स्नान करून या भीमातीरा महाद्वाराशी चालीला. आणि अशा पद्धतीने ती सेवक दामाजी पंताला घेऊन पंढरपूरला आले. आणि आल्यानंतर ना सेवक बाहेर थांबले. दामाजी पंत चंद्रभागेमध्ये गेले, स्नान केलं, महाद्वाराला गेले, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, गरुड महाराजांचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर आले. गरुड पारी लोटांगण हातले केले पुढे गमन, मग शेजार मंडपी येऊन केले नमन साष्टांग. आतमध्ये गेले, दारावाजामध्ये गेल्यावर गरुड महाराजांना लोटांगण घातलं, नमस्कार केला, प्रदक्षिणा केल्या आणि शेजार जिथं पांडुरंगजी राहत होते, विटेवरती जिथं उभा आहे त्या पांडुरंगाच्या समोर दामाजी पंत आले. वरते पाहून या सत्वरी तो परब्रह्म देखिले विटेवरी, तो अनाथनाथ भक्त कैवारी विशोद्धरी जगद्गुरु. दामाजी पंतांनी पांडुरंगाला पाहिलं महाराज, तोंडवरी करून पाहिलं. कारण पंढरपूर हा पांडुरंगा विटेवरती आहे. आपण जर गेलो तर आपलं डोकं पांडुरंगाच्या चरणावर लागतं, त्याला बघण्यासाठी मुंडकं वर करावं लागतंय. ती दामाजी पंतांनी वर दृष्टीने पाहिलं पांडुरंगाला. किरीट कुंडले मुकुट अशा प्रकारचं स्वरूप पाहिलं. श्री मुख साजरे सुंदर श्रीमुख साजिराय, सुंदर अशा प्रकारचं भगवंताचं मुख आहे. कासेला कटीला करदोड आहे, पितांबर आहे, सुंदर अशा प्रकारचं स्वरूप दामाजी पंतांनी पाहिलं. समचरण करत कटी ना सागरी ठेवली हे दृष्टी, ऐसा देखून या जगजेटी संतोष पोटी ही वाटला. आणि विटेवरती उभा आहे पण समचरण आहे, पायामध्ये समचरण ठेवलेलं विटेवरती पांडुरंग परमात्मा आहे. आणि दामाजी पंताला त्या ठिकाणी देवानं पाहिलं. देवानं त्यांना पाहिलं, काय होतं ऐका. सप्रेम देऊने अलिंगन, मग सद्भावे धरले दोन्ही चरण, माहुती स्वरूप न्याहाळून कर जोडून विनय. दामाजी पंतांनी आणि पांडुरंगांना भेटले, चरणावरती डोकं ठेवलं, हात जोडले आणि विनीत नम्रतेनं विनंती करून दामाजी पंत देवाला काय बोलतात ऐका. देवा देवा रुक्मिकांता, शेवटीची भेट झाली आता. लोभ न सांडावा सर्वता, चरणी माथा ठेविलो. दामाजी पंतांनी सांगितलं, देवा ही तुमची आणि आमची शेवटची भेट, पुन्हा पंढरपूरला येणं नाही. कारण आता मला मारायला घेऊन चालले ही सेवक राजाचे, त्याच्यामुळे बघा आता काय करायचं ते. आता परत आपली भेट होणार नाही, ही पहिली आणि शेवटची भेट. अशा प्रकारे दामाजी पंत देवाला बोलतात. मी अन्याय आचरलो प्रसिद्ध, राय अंबरे धरले हे क्रोध, आता कराव्या शिरच्छेद, वाट पाठविले दूत न्यावया. आणि दामाजी पंतांनी सांगितलं, देवा आता तुला सांगायची गरज नाही, कारण जाणे मुंगीचे ही मानस, मुंगीच्या मनातले तुम्हाला कळते. मग आम्ही काय केले तुम्हाला कळत नाही का? माझ्याकडून अपराध घडलाय, त्यामुळं राजाला अंतःकरणामध्ये राग आलाय आणि त्या राजाने हे दूत मला तिथं बेदरला न्यायला पाठवले. तर असं पांडुरंगाला दामाजी पंत सांगतात. परी जन्मोनी सार्थक झाले पाहे, शेवटी देखील तेशेच होय, ऐशे बोलून या लोला आहे, सदगती झाला. आणि दामाजी पंतांनी सांगितलं, पांडुरंगा जरी अपराध केला तरी देहाचं सार्थक झालंय. अख्खं पंढरपूरला जेवण दिलंय महाराज, पंक्तीच्या पंक्ती दिल्या. मग ही काय आहे, जन्माचं सार्थक आहे. संत सज्जन जीव घातले आणि मरताना तुझं पाय बघायला भेटायला अजून काय पाहिजे.
मरताना तुझ्या चरणाचं दर्शन झालं, देहाचं सार्थक झालं. दामाजी पंत बोलतात, गहेवरले कंठ दाटला जाण, आसुरे भरले धोनी नयन, माहुती स्वरूप निहाळन, आज्ञा मागे दामाजी. आणि दामाजी पंताला गहिवर आला. मरणाची भीती नव्हती महाराज, कारण मरण प्रत्येकालाच आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरण कुणाला नाही, सगळ्याला आहे. त्याच्यामुळे आज ना उद्या मरणार आहे, पण देवाचं जी पाय आहे ह्याच्यापासून अंतर पडलं जातं. म्हणून गहिवर आला दामाजी पंतांनी, लोटांगण घातलं आणि जाण्यासाठी आज्ञा मागू लागले. ऐशी ऐकून या वचन दूत म्हणते चला करेन, उशीर न करता करावा म्हणून जरूर जाणे असे पै. आणि लगेच दूतांनी हाक मारली दामाजी पंतांना बाहेरनच. म्हणले चला, इतके वेळ असते काय दर्शनाला? किती वेळ झाला आतमध्ये गेलाय? राजा वाट बघायला लागलाय, राजाला तुमचा भयंकर राग आलाय, चला म्हणले लवकर. अशा प्रकारे दूत दामाजी पंतांना बोलू लागले. मग सत्यभामा राधा रुक्मिणी याशी साष्टांग केले म्हण, गरुड हनुमंत वंदून सत्वरती थोनी चालला. आणि मग दामाजी पंतांना देवाला नमस्कार केला. पुन्हा सत्यभामा, रुक्मिणी आहे, हनुमंत, गरुड सर्वांनाच नमस्कार केला आणि रावळामधून बाहेर दामाजी पंत निघाले. क्षेत्रवासी लोक समस्त एकमेकाशी बोलत, कैसे करील पंढरीनाथ न कळे निश्चित कोणाशी. आणि पंढरपुरामध्ये राहणारी लोक, त्यांनाही सगळं माहिती होतं. दामाजी पंतांनी राजाचं धान्य वाटलंय, राजा त्यांना मारायला, शिक्षा करायला घेऊन चाललाय. मग आता ही पांडुरंगाला कळत नाही का? त्यानं बघितलं नाही का? मग आता पांडुरंग परमात्मा काय करेल? ह्याला मरू देतोय का वाचवतोय, काय करेल याची चिंता पंढरपूर मधल्या लोकांना लागली. सगळे घालून या पंढरपूर, दामाजी पंत गेला सत्वर, संकट देखून या रुक्मिणीवर, काय करते ते झाले. आणि पंढरपूरला प्रदक्षिणा केली, आपण नगर प्रदक्षिणा म्हणतो. सव्य घालून दामाजी पंतांना ती सेवक घेऊन निघाले. इकडं पांडुरंगाने विचार केला, म्हणले कसं आता काय, काहीतरी करावं लागल. विचार भगवंतांनी केला आणि पांडुरंग परमात्मा काय करतात ऐका. म्हणे मजोरी त्याने घातला भार, लुटले धान्याचे अंबर, आता राजा सुकृत होऊन या थोर, नेतु सत्वर मारावया. पांडुरंगाने विचार केला, घालून या भार, राहिलो निश्चिंती. पांडुरंगाने सांगितलं दामाजी पंतांना आपल्यावर सगळंच टाकून दिलंय. मग आता ह्या दामाजी पंताला वाचवण्यासाठी काहीतरी चरित्र केलं पाहिजे. आपण फक्त विटेवरती उभा आहे म्हणजे काय फक्त उभाच आहे का? काहीतरी करावं लागेल आपल्याला. काहीतरी केलं तर दामाजी पंत वाचतील. म्हणून भगवंत काय करतो ऐका. तरी मी भक्त कैवारे जाण, ऐशे बोलती शास्त्र पुराण, आता न करिता त्याचे धावण, येईल उणे पण आपणाशी. आणि मग पांडुरंगाने विचार केला, आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलंय, पुराणामध्ये सांगितलंय काय, राम कृपेचा कोवळा, राम जीवाचा जिवाळा. म्हणजे खोट आहे काय? हे जी सांगितलंय संत लोकांनी ते आपल्याला खरं करावं लागल. आता जर आपण दामाजी पंतासाठी नाही धावलो तर पुराणामध्ये आपल्याला खोटं ठरलं जाईल. म्हणून भगवंत काय विचार करतात. ऐशे विचारून या म्हणी, काय करे मोक्षदानी, धान्याची गगन करोनी, द्रव्य क्षणी घेतले. मग लगेचच पांडुरंगाने विचार केला, वेळ लावायचा नाहीये. मग काय केलं, धान्य जमा केलं, द्रव्य जमा केलं. आता देवाला द्रव्य जमा करायला वेळ आहे का? पैसा जमा करायला. लक्ष्मीचा नवरा येतो, मग काय संपत्तीला कमी आहे? म्हणून भगवंताने सगळी पैसा जो आहे संपत्ती एकत्र गोळा केली. काय करतो ऐका. ऐशे बोर्णिया पंढरीनाथ तत्काळ धरीला अंत्यजे वेश, बघता काजी जगन्यवास, धरी उल्हास सप्रेमे. आणि सगळं असणारा विचार भगवंताने केला. धान्याचं कोठारे वगैरे सगळं जमा केलं आपल्यापाशी. आणि अत्यंताचा वेश म्हणजे एकदम गरीब खालच्या दराचा वेश भगवंतानं धारण केला. कसा तो वेश आहे ऐका. दामाजी पंतीचे अक्षर हस्ताक्षर, राजाशी अर्जी लिहिले सत्वर, आपण होऊन या पाडेवर, झाले सत्वर बेदरा. आणि पांडुरंगानं काय केलं, दामाजी पंताची सही केली त्या पत्रावरती. एक पत्र लिहिलं पांडुरंगानं बेदरच्या राजाला.
आणि त्या पत्रावरती दामाजी पंताची सही केली पांडुरंगानं. आणि आपण स्वतः एक वेश, सामान्य वेश धरून पांडुरंग ते दामाजीच्या आधी बेदरला निघाले. फाटक्या चिंध्या रुक्मिणी कामचं मस्त घे बांधून ह्या करीत कंटी घालून या काळे सुत बगर तास झालेले. पांडुरंग परमात्मानं फाटकी कपडे घातली महाराज. काय कपडे काय चांगली होती का त्याची? फाटकी कपडे अंगावरती होती, खांद्यावरती ती गुंगडी वगैरे टाकली आणि पांडुरंग परमात्मा ते पत्र घेतलं, त्याच्यावर आपणच स्वतः सही केली दामाजी पंताची म्हणून. आणि पण त्या बिदरला भगवंत निघाला. काशेशे बांधून या लंगोटी हाती सतो धरली ह्या काठी रुक्मिणी म्हणे जरी जेठी काय गोष्टी योजली. आणि मग अशा पद्धतीनं भगवान परमात्म्यानं वेश घेतला, फाटके कपडे घातली, काठी कमरेला रोवली. रुक्मिणीने बघितलं देवाकडे, म्हणले नेमकं नियोजन काय आहे तुमचं? कुठं निघालेत? म्हणले काय डोक्यामध्ये असला वेश धारण केलाय, काय नियोजन आहे? रुक्मिणी माता देवाला बोलतात. मग म्हणे वैकुंठनाथ दामाजी माझा निजभक्त त्याशी माराव्या निश्चित बेदरी करीत गेला की. मग देवानं सांगितलं रुक्मिणीला, म्हणले रुक्मिणी तुला माहित नाही का? म्हणले तुला बी सगळं माहित असतं, उगा विचारायचं म्हणून विचारते. आणि बायकोला सगळं माहिती असतं, उगा विचारते माहिती काढून घेण्यासाठी. देवानं सांगितलं रुक्मिणी दामाजी पंताकडून त्यानं धान्य खर्च केलंय म्हणून त्याला मारायला बेदरचा राजा सैनिक घेऊन चाललंय असं रुक्मिणीला देव सांगू लागला. त्याचे करावया काज अनामिक मी धावलो आज भक्ताशी पडले संकट मज ते न लाज सर्वता. आणि देवाने सांगितलं त्याच्यावरती संकट पडलंय आणि त्याच्या कैवारासाठी मला जाणं आहे. त्या दामाजी पंताचा जीव वाचवण्यासाठी मला जाणं आहे. आणि भक्ताचा कैवार जर नाही केला तर माझीच लाज मला वाटेल. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबाला बोलतात. द्रव्य पोते घेऊन या सत्वर त्यावर घेतले राजमोहर आजची लगवगे सारंगधर प्रकटून या बेद्रपटी. आता देवाला काय जायला वेळ लागतोय का? दामाजी पंताला सेवकाला जायला वेळ लागत होता, ते चालत निघाले होते. पण देवाला कशाला वेळ लागतोय? विटेवरनं गायब झाले की डायरेक्ट बेदर मध्येच प्रकट झाले. आणि गौणीचं द्रव्य घेतलं होतं, पत्र घेतलं होतं आणि भगवान परमात्मा त्या बेदरच्या राजाच्या राजवाड्यामध्ये आले. काय होतं ऐक. द्वारपाळाशी जगत जीवन सांगत झाले वर्तमान मी झालो मंगल वेळा मी आलो मंगळ वेळा होऊन करा निवेदन धन्याशी. आणि द्वारपाळ होते त्या बेदरच्या राजाचे द्वारपाळ. पांडुरंग परमात्मा एक अत्यंत सामान्याचा वेश घेऊन द्वारपाळापाशी गेले आणि द्वारपाळाला सांगितलं मंगळ वेळेहून आलोय आणि मंगळ वेळेहून आलोय एवढंच तुम्ही तुमच्या राजाला सांगा असं भगवंत त्या द्वारपाळाला बोलतात. राजाज्ञा घेऊन ये सत्वर द्वारपाळी नेले अंतर जोहार करी पंढरीनाथ नवल अद्भुत वाटले. अहो लगेच द्वारपाळाने त्या व्यक्तीला म्हणजे पांडुरंग परमात्म्याला आत नेलं धरून आणि आत नेल्याबरोबर भगवान परमात्मा मुजरा करू लागला त्या राजाला. त्रैलोक्याचा नायक आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे आणि तो भगवान परमात्मा त्या बेदरच्या राजाला भक्तांसाठी वाकून नमस्कार करू लागला. शास्त्रे वर्णिती गुण त्याशी न कळे त्याचे महिमाना तो खाली घालून या मान जो हार करून बोलतसे. अहो श्रुती शास्त्राला ज्याचा अंत लागत नाहीये, हजारो मुखाचा शेष दमला तरी ज्याच्या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही असा असणारा देव आहे. आणि तो देव खाली मान घालून त्या राजाला दंडवत मुजरा करू लागला. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतात. 88 सहस्त्र ऋषीगण जयाचे वर्णिती गुण तो अविंद्याश म्हणे माय बाप भक्ताशी. आणि मग ज्या 88 सहस्त्र ऋषीश्वर ज्याचं भजन रात्रंदिवस करतायत तो भगवान परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्मा त्या अविंद राजाला माय बाप म्हणतोय, जगाचा बाप आहे तो. आणि असा असणारा भगवंत त्या राजा पुढे झुकला, कोणासाठी? भक्तासाठी करू लागला असं सांगतात. वजीर पुसित या कारणे कोठुरी नायक झाले येणे ऐसे बोल ऐकूने मनमोहने बोलले वचन ते ऐका. आणि लगेचच विचारलं. आता डायरेक्ट राजा बोलत नसतो, राजाचे मंत्री असतात बोलायला.
राजाच्या पुढं, त्या बेदरच्या राजा पुढं पांडुरंग परमात्मा उभा आहे आणि त्या लगेच सेवकाने विचारलं, म्हणले कोण तुम्ही, कुठनं आले, कसे आले, सांगा. म्हणे मी पंढरविड्यांचा राबता महाराज दामाजींचा खानखाद त्याच्या व घरचा गुलाम त्याचा म्हणून या. आणि त्याने सांगितलं मंगळवेड्याचा आहे मी, मंगळवेड्यामध्ये दामाजी पंत आहेत सद्भक्त आणि त्यांच्या इथं मी कामाला असतोय, त्यांच्या इथं मी नोकरीला असतोय, त्यांचा गुलामगिरी, त्यांचा इथं काम करणारा मी आहे, असं तो पांडुरंग परमात्मा त्या बेदरच्या राजाला सांगू लागला. म्हणाल क्षीरसागरी शेषवाशी तो नीच शब्द बोलले काशी तरी येण्याविषयी आपले चित्ताई विकल्प काही न धरावा. आणि लगेच ग्रंथकर्त्यांनी सांगितलं, श्रोत्यांना असं वाटल की पांडुरंग परमात्मा एवढ्या खालचे शब्द का वापरले, मी त्या दामाजी पंताचा सेवक आहे, दामाजी पंताचा दास आहे, असं जो समुद्रावरती राहतो, दुधाच्या समुद्रावरती जो राहतो, त्याला असे बोलायचं काय गरज आहे, असं जर तुम्हाला वाटलं तर सांगतो ऐका. नंदाच्या गाई राखिल्या जाणं गुराखी प्रसिद्ध म्हणते आपण धर्माघरे यावे कारण उच्चिष्टे काढे निश्चिते. तो देव आहे महाराज, नंदाच्या घरी गाई राखायचं काम केलं देवानं, लोक त्याला गुराखी म्हणतायत भगवंताला, गाई राखणारा म्हणतायत. धर्मराजाच्या घरी देवानं नीच काम म्हणजे उष्ट्या पत्रवाळ्या उचलायचं काम देवाने केलं. आपण सहज एखाद्याला म्हणलं पत्रवाळी उचल तर 2 तास रागानं बघतोय, डोळं फुटूस तर बघतोय, पण पत्रवाळीला हात लावत नाही. आणि तीच कामं देवाने केलेत, उष्ट्या पत्रवाळ्या उचलल्या, अशा पद्धतीनं देवानं कामं केली. मग इथं दामाजी पंताचा सेवक म्हणायला काय अवघड आहे. ग्रंथकर्ते सांगतात, अर्जुनाचा होण्या सारथी घोडे धुतले चोहाती तो खानदान म्हणता रुक्मिणीकांती संकोच चित्ती न धरावा. अहो अर्जुनाचा सारथी झाला, अर्जुनाचा सारथी होऊन घोडे धुतले अर्जुनाच्या रथाचे, अजून काय काम देवानं करावी केल्या, अनेक प्रकारची केली. अर्जुनाचा सारथी झाला, त्याचे रथाचे घोडे धुतले आणि तोच भगवान परमात्मा ह्या दामाजी पंताच्या खानदानामध्ये काम करतोय असं म्हणायला त्याला काय अवघड आहे. म्हणून श्रोते लोकांना आशंका वाटू नये याबद्दल ग्रंथकर्ते सांगतो. नाव पुसताते वेळी म्हणे मी विठो नायक लेकुरवाळा ऐशे बुर्निया वन गणावळा कागद ठेविला तया पुढे. आणि लगेच त्याने सांगितलं, तुम्ही विचारला कुठून आलात, सांगितलं मंगळवेड्यावरून आलो. कुणाचे? दामाजी पंताच्या घरी काम करतोय. नाव काय आहे? विठू सावळा आहे. काय नाव आहे माझं? विठू सावळा आहे. आणि दामाजी पंतानं जी पत्र दिले तुमच्याकडे ते पत्र घेऊन आलो, अशा पद्धतीने भगवंत त्या राजाला बोलतात. अक्षर ओळखताची त्याशी यथार्थ वाटले अविंद्याशी अजहस्त वाचून राजे अशी दाविले झाले ते धवा. आणि मग लगेचच ती पत्र पाहिलं, पत्रावर ते अक्षर दामाजी पंताचं होतं, सही होती. राजाला खरं वाटलं, ते अविंद राजाला. आता भगवान परमात्मा आहे, जेवढे जगामध्ये एवढे सगळं जीवसृष्टी निर्माण केली, मग त्याला दामाजी पंताचं अक्षर काढायला अवघड होतं का? ते खरं वाटलं त्या राजाला. काय होतं ऐका. दृष्टीचे पत्र देखून राजा करी आवडी श्रवण म्हणे अन्याय केला असता जाण काय म्हणून पाठविले. आणि लगेचच राजानं पत्र घेत नसते, त्याची सेवक असते हाताखाली काम करायला. त्या वजिरानं पत्र घेतलं आणि पत्र वाचू लागला. राजा श्रवण करू लागला, राजा ऐकू लागला. पण राजाच्या मनामध्ये विचार आला, ह्यानं अपराध एवढा मोठा केलाय, मग पत्रात काय लिहिलं असेल ऐका. पत्र लिहिले ऐशारीती म्हणे राजा भूपती हे वेशी दामाजी पंताची विनंती तुम्हा प्रती करीत असे. आता पत्र कुणाचं होतं? दामाजी पंताचं होतं. घेऊन कोण आला होता? भगवान परमात्मा आला होता. आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं, हे राजे साहेब ऐका म्हणले, दामाजी पंत तुमचा दास आहे, सेवक आहे. अगोदर तुम्हाला नमस्कार करतो आणि पुढे वाचा. दुष्काळ पडला स्वदेशात अन्न महर्ष झाले बहुत 700 खंडी धान्य त्वरित तुमच्या हितार्थे विकले मी. आणि दामाजी पंतानं असं त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की राजे साहेब आमच्या गावामध्ये दुष्काळ पडला, लोकांना खायला भेटाना, मग तुम्ही जे ठेवायला दिलेलं धान्य होतं 700 खंडी धान्य
तेवढं सगळं धान्य आम्ही विकलं आणि त्या लोकांचा जीव वाचवला असं पत्रामध्ये ते वाचू लागले. एका रुपयावरील जाणं निखळ पाहिले होते कारण ते सर्वे दवे पोते भरून शेवेशी पाठवून दिले. आणि त्यांनी सांगितलं तुमचं जे आम्ही धान्य विकलंय, आम्ही तुमचं धान्य विकलंय, पण ही जी पाठवलाय माणूस आम्ही त्या माणसाबरोबर त्या धान्याचे बदले तेवढे पैसे आहेत. तुमचं धान्य किती होतं, ते धान्य विकल्यावर तुम्हाला किती पैसे मिळणार होते, तेवढे सगळे पैसे आम्ही ह्या माणसापाशी पाठवले असं दामाजी पंतानं त्या पत्रामध्ये लिहिलेलं तो वाचू लागला. विठो नाईक राबता मुचा कुल अक्षर आहे धरिता हिशोब द्रव्य देईल त्या साचा जाण पावल्या दिले. त्या पत्रामध्ये पुढे वाचू लागला विठू नाईक हा आमचा सेवक आहे, आमच्या इथं काम करणार आहे आणि त्याच्या हातामध्ये तुमच्या धान्याचा मोबदला दिलाय. तुमचं किती धान्य होतं आणि त्या धान्याचे किती पैसे झाले तो सगळा किलोवर खट हिशोब कोण देणार आहे? विठू नाईक देणार आहे, न चुकता देणार आहे. आता हिशोब देणारा देव आहे, चुकल का? त्यामुळं अचूक तुमचा धान्याचा हिशोब तो देईल असं पत्रामध्ये वाचू लागला. ऐशे पत्र ऐकून या जाणं असत्य वाटले सगळं जण सखेदी लहान देखून या नयन संशय म्हणा हे वाटत असे. आणि मग आता विचार केला, राजानं अफाट संपत्ती दिलेली होती ठेवायला, धान्याचे कोठारे दिले होते आणि ती विठू नाईक फक्त गोणीभर घेऊन आला होता. मग त्यांनी त्या गाठोड्याकडे पाहिलं, विठू नाईकनं आणलेलं जे गाठोडं होतं त्याच्याकडे पाहिलं. ते गाठोडं दिसत होतं लहान, पण याचा पैसा होणार होता आकडा मोठा. मग एवढीशा गोणीमध्ये एवढा पैसा कसा असेल अशा प्रकारचा विचार त्या सभेमधली लोक करू लागली. हिशोब पाहता सकाळशी जाऊन सांगते रायाशी 68,000 लक्षाची गणती जाणीले. आणि मग अगोदर आता राजाच्या सेवकाला माहिती असतं आपण कोणाला किती दिलंय. त्याच्यामुळं राजाच्या सेवकाने सांगितलं राजे साहेब याला जर आपण धान्य दिलं होतं ठेवायला तर याचा सगळा हिशोब किती होत आहे 1,68,000 एवढा आकडा आम्ही लिहून ठेवला होता. तुम्ही कोणाला काय काय दिलंय. ह्या राजापाशी दामाजी पंतापाशी तुम्ही जेवढं धान्य दिलंय ते धान्य जरी विकलं तरी 1,68,000 रुपये आपल्याला त्या धान्याचे मिळणार होते आणि तेवढेच आपल्याला मिळायला पाहिजेत असं सेवक राजाला सांगतात. पोते करून या पाहत तो भरले अगणित मोजणाराचे शिरले हात राजा विचलित पै पावला. आणि लगेचच राजाने सांगितलं फोडा त्या विठू नाईकची गोणी फोडा, पैसे बाहेर काढा आणि मोजा. 1,68,000 एवढा पैसा आपला होतोय धान्याचा, तेवढा आहेत का बघा. फाडली त्याची पूर्ती महाराज आणि पैसे मोजू लागले. हात दुखायला लागले मोजणाराचे, हात दुखायला लागले त्या मोजणाराचे. मोजून हात दुखायले तरी पैसे संपत नव्हते असं सांगतात. जैसे वाळूतील विहीर खाणं पाणी भरताना हे त्यातून जैसेचे अघर जगजीवन दावी करून तयाशी. घटित भगवान परमात्मा महाराज किती तुम्हाला रात्रंदिवस मोजा पैसे संपत नव्हते. गाठोडं दिसायला छोटसच होतं आणि त्या गाठोड्यामध्ये अफाट संपत्ती मोजता मोजता त्यांचे हात दमले. विहीर आहे, वाळू मधली विहीर आहे मोठी, त्या विहिरू मधले पाणी काढता बी येत नाही भरता बी येत नाही, काढेल तेवढं निघतंय. तशा पद्धतीनं मोजल तसं पैसे पुढे येत होते अशा प्रकारे सांगू लागले. द्रव्य न सर्देच्या परमित मग पोते टाकून या भांडारात म्हणजे धन्य दामाचे पंत आपले सोयीत जाणतो. आणि त्यांना मोजता आलं नाही महाराज. अफाट संपत्ती होती, त्यांनी मोजायचं बंद केलं. किती दिवस मोजायचं, संपन्नच गेलंय. मग तसंच गाठोडं घेतलं आणि राजाच्या जे काही भंडारगृह आहे त्याच्यामध्ये ठेवून टाकलं. आणि मग राजाने सांगितलं वेदरच्या धन्य दामाजी पंत खर्च केला आमचं धान्य, पण त्याचा मोबदला त्यानं पैशाच्या स्वरूपामध्ये तंतोतंत दिलाय, मोजता आलं नाही. तसंच गाठोडं ह्याच्यामध्ये टाकलं. अशा प्रकारे राजा बोलू लागला. मुजुमदाराशी ऐकून या बोली म्या व्यर्थचे त्याजेला केली. जैसे रंकजांचे खरे भुंगती मनोने जेवढते काम करू. आणि मग राजाने विचार केला आपल्याला दामाजी बद्दाबद्दल पहिली बातमी कोणी दिली होती, त्याला धान्य वाटलं म्हणून त्या मजूरला शिक्षा करा म्हणले. त्याला बोलवून आणा, इकडे सभेमध्ये आणा.
त्यानं आपल्याला काय सांगितलं होतं, तुमचं धान्य ह्यानं वाटलंय, मग एवढा पैसा आपल्याला दामाजी पंतानं तंतोतंत दिलाय, मग त्याचं ऐकून आपण दामाजी पंताला शिक्षा करायला सेवक कुठं पाठवले, मंगळवेढ्याला. मग त्याच्यामुळं आपल्याकडून चुकी घडले तर मुजुमदाराला बोलवा आणि त्याला शिक्षा करा असं राजा सांगू लागला. तो अंगणी बोरे सारंग धर पावल्याचा द्यावा सत्वर मंगळवेळा बहुत दूर होईल उशीर जावया. आणि लगेच पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, अय राजे साहेब, ते तुम्ही परत बघा म्हणले, मला मी तुम्हाला पत्र दिलं, पैसे दिला, आता तुमची सही द्या, आम्हाला जाऊ द्या, लांब आहे मंगळवेढा, लांब आहे, आम्हाला चालत जायचंय, खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे तुम्ही सही करा या पत्रावर, आम्हाला जाऊ द्या असं भगवान परमात्मा बोलू लागला. दामाजी पंताची पत्र लिहिले, धान्याचे सगळं द्रव्य पावले, मुजुमदाराशी धरून व्हायले, बंदी घातले पाहिजे. आणि मग लगेचच राजानं काय केलं, राजाला जेवढं संपत्ती गेलं होतं, धान्य गेलं होतं, तेवढं सगळं राजाला पैशाच्या मोबदल्यामध्ये दिलं होतं, मिळालं होतं. मग लगेचच राजानं त्या दामाजी पंताच्या पत्रावरती शिक्का केला आणि त्या विठू साव नाईकला पाठवलं. इकडं जी काही सेवक आज्ञा दिली होती लोकांनी, ज्या माणसानं आपल्याला दामाजी बद्दल सांगितलं होतं, त्या माणसाला पकडलं आणि बंदीखान्यामध्ये टाकलं. पत्र वाचिताची तात्काळ हक्क बुडावाला त्याचा सकळ, मंगळवेळापर्यंत चिरकाळ अखंड तुम्ही राहावे. आणि मग त्या विठू नाईकला सांगितलं, कोणी, त्या राजाने सांगितलं बेदरच्या, म्हणले, हे बघा, आम्हाला दामाजी पंताबद्दल काही अडचण नाही, काही व्यवस्थेनं सगळं आम्हाला दिलंय, त्याच्यामुळे तुम्ही ही पत्र घेऊन जावा आणि चिरकाळ मंगळवेळामध्ये राहावा असं विठू नाईकला तो राजा बोलू लागला. विठू नायकाशी वस्त्रे देऊने राये गौरविले सन्मान करुणे, देखुने जगजीवनी आशीर्वादन पै बोलती. आणि मग लगेचच त्या राजानं सेवकाला, त्या विठू नाईकला धन दिलं, वस्त्र दिले, अलंकार दिली, त्याची पूजा केली. अशा पद्धतीने मग आशीर्वाद भगवान परमात्मा त्या राजाला देऊ लागला. तुम्हाशी हयात व्हावे धनिया, उदंड यावी दौलत तुमची दुनिया, पुढची मुजरा करून या पत्र मागणी घेतले. आणि मग विठू नाईकनं आशीर्वाद दिला महाराज, आता भगवान परमात्मा आशीर्वाद देणार आहे, तुम्हाला धन दौलत यश कीर्ती सगळं मिळावं. आणि त्या राजाकडून पत्र घेतलं आणि विठू सावळा त्या बेदर पासून निघाला. दामाजी पंताशी वस्त्रे भूषणे राये दिलेली संतुष्ट म्हणे, शिबिका गज हस्त आवणे दूतहाचे पाठविले. आणि इकडं त्या बेदरच्या राजानं दामाजी पंताला देण्यासाठी रथ दिले, अपरिमित अश्व घोडे सगळं त्या मंगळवेढ्याला पाठवलं, कुणी, बेदरच्या राजानं. आणि ती सगळं इकडे पाठवलं. विठू सावळा ही सगळी संपत्ती घेऊन मंगळवेढ्याला निघाला. त्या सेवेची जगजीवन चालले मंगळवेढ्याशी लावून, ते दामाजी पंताशी वर्तमान कळले नाही सर्व. आणि मग अशा पद्धतीनं भगवान परमात्मा ती सगळं संपत्ती राजानं दिलेली मंगळवेढ्याला घेऊन चालला. पण यातलं दामाजी पंताला काहीच माहिती नव्हतं. दामाजी पंताला यातलं काहीच माहित नाही. दामाजी पंताला फक्त एकच माहित आहे, राजाचे सेवक आलेत आणि आपल्याला मारायला घेऊन चाललेत, एवढंच माहिती होतं. याच्या व्यतिरिक्त दामाजी पंताला काहीच कल्पना नव्हती असं सांगतात. त्यावरी बेदरी येता देख, वाटेशी पडले चुकाचुमुक, तो मायलेकींचा वैकुंठ नायक, लीला भक्ताशी लावित असे. आता मग त्या पंढरपुराहून बेदरला जायला रस्ता एकच होता. इकडून विठू नाईक आला होता आणि इकडून दामाजी पंत आला होता. पण त्या विठू नाईकला दामाजी पंताची भेटच घ्यायची नव्हती, म्हणून त्या विठू नाईकने रस्ता चुकवला आणि दुसऱ्या रस्त्यानं मंगळवेढ्याला गेला. म्हणजे तो भगवान परमात्मा आहे, तो काही करू शकतो, लाघव करू शकतो. अशा पद्धतीचं लाघव देवानं केलं. तया दामाजी पंताशी त्वरित राजदूत आणि बेदरात, राजे अशी कळला वृत्तांत, तो सामोर येत तयाशी. आता दामाजी पंत, त्या सेवकांनी दामाजी पंताला आता आणलं राजवाड्यामध्ये, बेदर मध्ये आणलं. दामाजी पंताला एवढंच माहित आहे की राजा आपल्याला मृत्यूदंड देणार आहे, फाशी देणार आहे. आणि राजाला सेवकांनी सांगितले की दामाजी पंत आलाय बरोबर. राजा सिंहासनावरून उठला आणि समोर आला. तया दामाजी पंतोशी त्वरित राजदूत आणि सोडित, तो सामोर देखणे येत. हा पुढे द्रष्टाची होताची जाण,
नृपवर तसे आलिंगन म्हणे काल विठो महार येऊन रसद करून या पैसे तरी. आणि लगेचच दामाजी पंत आल्याबरोबर त्या असणाऱ्या राजानं काय केलं, आलिंगन दिलं दामाजी पंताला. आणि दामाजी पंताला सांगितलं, राजा नाही बेदरच्या राजाने म्हणले कालच तुमचा सेवक आला होता, विठू सावळा त्याचं नाव होतं, त्यानं काल आला आणि तुम्ही जी गोणी आमच्या विकल्या होत्या त्याचा सगळा हिशोब क्लिअर करून तो गेला, असं तो राजा दामाजी पंताला सांगू लागला. वस्त्रे भूषणे तयापाशी तुम्हाशी पाठवली निज प्रीती, आम्ही कानड्याच्या ऐकूया कुमती राग चित्ती आणला. बेदरचा राजा दामाजी पंतांना सांगू लागला, दामाजी पंत त्या विठू नाईक बरोबर आम्ही तुमच्यासाठी वस्त्र अलंकार रथ घोडे सगळं दिलंय, आणि कुण्यातरी एका मुजुमदाराचं ऐकून आम्ही त्याचं ऐकलं आणि तुम्हाला न्यायला दूध पाठवले होते, आमच्याकडून चुकी झाली, आम्हाला क्षमा करावी, असं राजा त्या असणाऱ्या दामाजी पंताला बोलू लागला. बोलावणे पाठीचा देख तो कालच आला विठो नाईक, त्याचे वृत्तांत सगळे आम्हाशी देत आणि बेदरच्या राजाने सांगितलं, दामाजी पंत आम्ही तुम्हाला बोलवायला 2 सेवक पाठवले होते काल, आणि पाठवल्याबरोबर तुमचा विठू नाईक आला आमच्यापाशी, कालच आला होता तो, आणि त्याने सगळा हिशेब क्लिअर केला, तुमचं पत्र आणलं, त्याच्यावर मी सही केली, त्याच्याबरोबर सगळी संपत्ती तुमच्यासाठी भेट दिली, सगळं क्लिअर झालंय म्हणले, असं बेदरचा राजा दामाजी पंताला बोलतात. तुमचे हस्ताक्षर हातीचे हस्ताक्षर पत्र आणि ते तो साचार द्रव्य लिहून या सत्वर आपण सत्वर पै गेला. आणि तुमचं पत्र घेऊन आला होता तो विठू सावळा, तुमचं पत्र घेऊन आला होता, तुमचं अक्षर पाहिलं मी, आणि तुमचं अक्षर पाहून मी त्याच्यावरती सही केली. आता तुमचं अक्षर मला माहित नाही का, कित्येक दिवसाचे तुम्ही आमच्या इथं काम करतायत, त्याच्यामुळे तुमचं अक्षर पाहिलं, तुमची सही पाहिली, म्हणून मी त्याच्यावरती सही केली आणि सगळा हिशोब क्लिअर केला त्या विठू सावळानं, असं बेदरचा राजा दामाजी पंतांना सांगतात. वचन ऐकून या दामाजी पंत आश्चर्य करी म्हणत, मग म्हणे सेना पंढरीनाथ माझा आघात चुकविला. आणि मग दामाजी पंताच्या लक्षामध्ये आला, आपण कुण्याही इथं कुणालाही कामाला ठेवलेलं नव्हतं, ही काम कुणाचं आहे तर त्या पांडुरंग परमात्म्याचा आहे, तोच माझ्यासाठी विठू सावळा म्हणून आला, त्या राजाची भरपाई केली, सगळं त्यानंच केलंय. अशा प्रकारचा सर्व प्रकार दामाजी पंताच्या लक्षात आला. जो निराकार निष्काम निरूपण साचार तिने अंत्यज रूप धरून माझा आघात चुकविला. आणि दामाजी पंताने सांगितलं, मला आज मरण आलं होतं, पण भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे, असा असणारा भगवंत त्यानं अत्यंताचं रूप घेतलं आणि रूप घेऊन इथं आला, सगळा हिशोब क्लिअर केला आणि माझ्यावरती होणारा आघात त्या पांडुरंगाने चुकवला. दामाजी पंत बोलतात, त्याच्या मुकुटाशी पाहता दीप्ती कोटी सूर्य लोकले जाती, तो पुराण पुरुष लक्ष्मीपती बांधी शिंदी मस्तकी. अहो ज्याच्या मुकुटाकडे जरी पाहिलं तरी अनंत ब्रह्मांडाचं काही तेज आहे त्याच्या मुकुटावरती आहे, असा असणारा भगवान परमात्मा, आणि माझ्यासाठी त्यानं डोक्यावरती चिंध्या बांधल्या, फाटकी कपडे घातली आणि त्या राजाला भेटला. अशा प्रकारे दामाजी पंत बोलतात. कुंडले टाकूने मकराकर कानी घातले अति पगर, कौसो म्हणे अति सुंदर सांडुने दोर हे बांधिला. आणि काय केलं भगवान परमात्मे, कानातली कुंडल काढून टाकली, मकराकर कुंडल आहेत ती, मकर कुंडले तळपती श्रवणी, अशा पद्धतीनं कुंडल काढून टाकली आणि बाकीचे कानामध्ये अलंकार घातले. पुन्हा कौस्तुभ मणी आहे गळ्यातला तो काढला आणि साधा असणाऱ्या गळ्यामध्ये घातला अलंकार. अशा पद्धतीनं दामाजी पंत बोलू लागले. शंख चक्र धरून या जगजेटी, हाती घेतली या काठी, पितांबर सोडून या जगजेटी, नेसला लंगोटी मधसाठी. अहो शंख चक्र गदा पद्म ही त्याच्या हातामध्ये आहे, त्यानं सगळं सोडून दिलं, काठी घेतली हातामध्ये, पितांबर आहे, पितांबर फेडला, लंगोटी घातली माझ्यासाठी. अशा पद्धतीनं दामाजी पंत बोलतात. वाळे नेपुरे साडून या चरण, त्याला असेल फाटक्याच वाहन, आग लागू या माझी जीव पण
जगजीवनी कष्टविले. आणि दामाजी पंत बोलतायत भगवान परमात्म्याच्या पायामध्ये काय येतो त्याचं असणारे तोडर आहे आणि ती तोडर बाजूला केलं आणि साध्या चपला देवानं घातल्या माझ्यासाठी. काय करायचंय माझ्या थोरपणाला आग लागू द्या, माझ्यासाठी देवाला एवढं कष्ट झालं असं दामाजी पंत बोलू लागला. लोभे बुरण्या दामाजी पंत झाला कंठी सजळ. प्रेमे असुरो नयनी लोटत तो आनंदीन वर्णवे. आणि मग भगवान परमात्म्याला त्रास दिल्यामुळं ही लक्षात आलं दामाजी पंताच्या गहीवर आला. दामाजी पंताच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले आणि त्या वर्णन त्याचं काय करावं ग्रंथकर्ते सांगतात. राया समेत सकळ जन आश्चर्य करते मनातून म्हणते अंत्यज नव्हे हा रुपये अनुभव कोण करीत असे. आणि मग तिथं जी सगळी होती राजासहित प्रधान वगैरे मंत्रिमंडळ सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं काल जो मिठू सावळा आला होता तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो भगवान परमात्मा आहे. पांडुरंग परमात्मा जो पंढरपूरला राहतो तोच मिठू सावळ्याचं रूप घेऊन आला होता. हा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला असं सांगतात. जो जरी मानसी असता नर तरी कैसा वागवे हा इतका भार. एक लक्ष अष्टहस्त सहस्र द्रव्य मोजून या घेतले. आणि त्या राजांनी विचार केला, त्या सभेमधल्या लोकांनी विचार केला हा जर खराच विठू सावळा माणूस असता तर तो 1,68,000 रुपये त्याला घेऊन येत आले असते का. आणि एवढी संपत्ती आमचं मस्त मस्त हात दुखायले. जर खरंच माणूस असता तर त्याला एवढं करणं शक्य झालं नसतं, तो भगवान परमात्माच होता असं तिथली लोक बोलू लागली. तरी नुन नव्हे पोते मोजणाराचे शिंदे हाते. मग भांडारावर ग्रहे तेच तरी ते टाकले असे अद्यापही. आहे ती पोत किती आणलं होतं, छोटसच पोत होतं घेऊन आलेला विठू सावळा, पण त्याला छोट म्हणता येत नाही. मोजणाराचे हात दुखायला लागले होते. एवढं त्या छोट्या पोत्यामधून गोण्यामधून एवढे संपत्ती सागर देवानं बाहेर काढला आणि आम्ही तो आमच्या धान्यगृहामध्ये टाकला अशी तिथली लोक बोलू लागली. ऐशे बोलता सगळा प्रती विवेक अनुताप झाला चित्ती. म्हणे जेने शेला रुक्मिणीपती ते कर्म माऊती करीना. आणि मग सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, विस्मित झाला. भगवान परमात्म्याला कष्ट झाले, तो शिनलाय. आता अशा पद्धतीचं कर्म जेणेकरून देवाला त्रास होईल असं कधी वर्तन करायचं नाहीये. राजा बोलू लागला. काने घातले कालिता तुटली कान बर ते कायसा पाहिजे कांचन तेने शिनला जग जीवन हे कर्म परतुनी न करी मी. अहो देवाला त्रास होईल असं का करायचं. आता जे आपण केलं ती त्याच्यामुळे देव शिनलाय, देवाला त्रास झालेला आहे. अशा पद्धतीने आता इथून पुढे देवाला त्रास होईल असं वागायचं नाहीये बोलू लागले. मग रायाशी म्हणे अवसरी आता पुरे तुमची चाकरी. आम्हाशी निरोप द्यावा सत्वरी पंढरपुरी राहावया. आणि मग दामाजी पंतानं त्या राजाला हात जोडले, म्हणले राजे साहेब आता आम्हाला तुमच्या इथं नोकरी करायची नाही. आजपर्यंत आम्ही तुमच्या इथं दास्य केलं, सेवा केली, तुमचं सगळं सांभाळलं, पण आता नाही. आता आम्हाला तुमच्या सेवेतून मुक्त करा आणि पंढरपुरामध्ये आता आम्ही जाऊन राहणार आहे, मंगळवेळेला सुद्धा नाही. आता पंढरपूरलाच आम्हाला अक्षयवास करायचा असं दामाजी पंत त्या बेदरच्या राजाला बोलतात. राजा म्हणे त्याला मुनी तुमचा देवची झाला ऋणी. तुमचे योगे आम्हाला गुणी चक्रपाणी भेटले. राजाने सांगितलं दामाजी पंत देवच तुमच्या इथं कामाला आहे. आता ही सगळी कामं कोणी केली होती, देवानंच केली होती. त्याच्यामुळे देव तुमचा ऋणी झालाय आणि तुमच्या निमित्तानं आम्हाला देवाचं दर्शन झालं असं बेदरचा राजा दामाजी पंतांना बोलू लागला. असो इकडे सारंग धर मंगळवेळ्याशी येऊन सत्वर घरी सांगून या सत्वर अदृश्य झाला ते इकडे भगवान परमात्मा त्या बेदरचा राजाचं पत्र आणलं होतं, ते दामाजी पंताच्या घरी दिलं आणि भगवान परमात्मा अदृश्य झाले, विटेवरती आले. राजसेवा टाकून या सत्वर पंढरीशी आला दामाजी पंत. कंठी घेऊन या सद्गत आली गणपती देत असे. आणि त्या बेदरच्या राजापासून दामाजी पंत माघारी आले. आता राजाने त्यांना काहीच केलं नाही. का करतील, सगळा हिशोब पांडुरंगाने दिला होता, 1 ना 1 रुपयाचा दिला होता त्याच्या धान्याचा. मग अपराधच नाही तर शिक्षा कुठलं करणार. त्याच्यामुळे तो परत माघारी आले दामाजी पंत. कंठ सदगरीत झाला, भगवंताला पाहिलं. काय बोलतात ऐका. म्हणे पतित पावना रुक्मिणी कांता
दीनबंधू पंढरीनाथा माझे अमरावती गणिता नवे सवता कोणाशी. आणि मग दामाजी पंतानं देवाला सांगितलं, पांडुरंग परमात्मा मी खूप अपराध केलाय. कोणता? हे राजाचं धान्य विकलं या हा अपराध नाहीये. तुम्हाला जो त्रास झाला आमच्यापासून तो खूप मोठा अपराध आहे. तुम्हाला आम्ही कष्ट दिलं, त्रास दिला, असं दामाजी पंत देवाला बोलतात. सनकादिकाशी पूजमान शिवाधिक वंदिते तुझे चरण तू अनामिकाशी होऊन माझा प्राण वाचक. अरे देवा तुला योगियांचं निज ध्यान आहे. सनकादिक संत तुझं भजन करताय आणि असा असणारा तू भगवान परमात्मा माझ्यासाठी साधा फाटकी कपडे घालणाऱ्याचं वेश घेऊन तू त्या बिदरच्या राजाकडे गेला असं या ठिकाणी बोलतात. तू विरंजीचा जनिता पवित्र गंगेचा हेच पिता मज कारणे जगन्नाथा अद्यज वृथा झालाशी. अरे तू विधाताचा सुद्धा पिता आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे. तुझा जगात कुणीच मालक नाही, सर्वात श्रेष्ठ तू आहे पांडुरंग परमात्मा. आणि माझ्यासाठी एवढं रूप धारण करून माझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही एवढे कष्ट केले असं दामाजी पंत देवाला बोलतात. विठू नायकाशी नामाभिधान तुझे ठेवणारा होता कोण. घरचा लेकरांचा आलाशी सांगून रायाशी. अरे बाबा विठून नायक नाव ठेवणारा तुला कोण आहे? तू जगाचा कार्यकर्ता आहे. आणि काय सांगितलं तू बेदरच्या राजाला? दामाजी पंताच्या घरी मी काम करतोय. एवढे असणार तू त्या ठिकाणी स्वतःला कमीपणा आणला आणि आमचा जीव वाचवला. दामाजी पंत बोलतात. ऐसे म्हणून या दक्षिणी सप्रेम लोटले असू नयनी स्वरूप दृष्टी निहाळूनी मस्तक चरणी ठेवीत असे. आणि मग अशा पद्धतीने दामाजी पंतांनी डोळ्यामधून अश्रू वाहिले, दुःख झालं आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती मस्तक टेकवलं. कुटुंबासहित पंढरीत निश्चळ राहावला दामाजी पंत कीर्तने होऊन प्रेमभरित गुणवरित हरीचे. आणि अशा पद्धतीने दामाजी पंत मंगळवेळा सोडून पंढरपुरामध्ये आले, कीर्तन करू लागले आणि तिथं आनंदामध्ये राहिले असं सांगतात. क्षेत्रवासी लोक बोलती म्हणते धन्य धन्य याची भक्ती ऋणी केला रुक्मिणीपती वाढवी कीर्ती अद्भुत. पंढरपूरमध्ये मंगळवेळामध्ये राहणारे लोक बोलू लागली ह्या दामाजी पंताची भक्ती श्रेष्ठ आहे आणि याच्या भक्तीनं देव ऋणी झाला. अशा पद्धतीने परिसरातली लोक बोलू लागली. अघटित करून या दाविले करणी म्हणून तुष्णला चक्रपाणी ऐसे आपल्यापणे सदनी लोक बोलते परस्पर. आपापल्या घरी लोक बोलू लागली की देवानं अघटित करणी केले. त्या दामाजी पंताचा प्राण वाचवण्यासाठी त्यानं काही काही कष्ट केलंय. ही सगळी लोक आपापल्या घरामध्ये त्या दामाजी पंताचं कौतुक करू लागले. पुढील अध्यायी कथानक मृत्युंजय चरित्र अगज आवडीने परिसर भाविक स्वरूपदायक सर्वांशी. आता पुढच्या अध्यायामध्ये मृत्युंजय चरित्र आहे. ती कथा ऐकल्यावर कोणाला मरण येणार नाही. मरायचं नसलं तर उद्याचा अध्याय ऐकला. अक्षय पद आहे त्याच्यामुळे ही कथा सुंदर आहे. मृत्युंजय मंत्राची कथा आहे आणि मृत्यूवर विजय मिळवणारा तो मंत्र आहे आणि त्या मंत्राची उद्या कथा आहे. त्यामुळे मरणाची भीती वाटत असली तर उद्याचा अध्याय ऐका, सुंदर आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. भावार्थ नसला चित्ती तरी नादृप्ता देव पावन होती नादृप्त किंवा चकोराशे अमृत लागला निश्चिती प्रकार देखती सर्वजण. ग्रंथकर्त्यांनी एक सांगितलं आहे बघा, तुम्हाला आवड नसू द्या, प्रेम नसू द्या, भाव नसू द्या, पण फक्त इथं येऊन ऐका. इथले जे शब्द आहेत ते तुमच्या कानावरती पडले तरी तुमचा उद्धार होतो. मग तुमचं या ग्रंथावरती प्रेम असू द्या, पुती ऐकायची म्हणून या किंवा सरळ सोप्या भाषेत सांगतो टाइमपास म्हणून जरी इथं आलात, तुम्ही घरी करमत नाही, घरी लेकरं बसू देत नाहीत म्हणून जरी इथं आला तरी तुमचा उद्धार आहे. ग्रंथकर्ते सांगतात से महिपती अंतरे लावून या प्रीती रुक्मिणीपती भजावा. म्हणून सांगतात महाराज, हात जोडून सांगतो लागून या पाया विनवितो तुम्हाला. लहान असेल, मोठा असेल, म्हातारा असेल, वयोवृद्ध असेल, कोणीही असू द्या, सगळ्यांनी पुतीला या. फक्त म्हाताऱ्या माणसाने तेव्हा असं लिहिलंय का?
सगळ्यांनी लहानापासून होय आबा हो. जन्मलेल्या लेकरापासून वृद्धपणापर्यंत सर्वांनीच पोथी श्रवणासाठी ग्रंथ श्रवणासाठी या विठ्ठलाचं भजन करा असं ग्रंथकर्ते सांगतात. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुषेर जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त सत्वराध्याय रसाहा कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू श्री रामचंद्र भगवान की